वाव, किती सुंदर झालाय ना हा उपासाचा चिवडा। आज आपण आपल्या घरातल्या बटाट्यांनी करणार आहोत उपासाचा चिवडा। मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करते। घरातले जे असतील ते बटाटे मी घेतलेले आहेत आणि छान सोलून ते पाण्यामध्ये भिजत घातले। एवढ्यासाठी पाण्यात भिजत घातले की बटाटा हा काळा पडतो। आता याला मी मोठ्या होलाच्या किचणीनी छान असे लांब असे सळ्या त्याच्या करून घेतल्यात आणि पाण्यामध्ये भिजवले। आता काय करणार आहे, मी थोड्या वेळ पाण्यामध्ये एक 10 मिनिटं ठेवले तर ते कशा सळसळीत आणि कडक झालेत बघा। आता तेल तापलं तर त्याच्यात मी हळूहळू हा किस सोडलेला आहे। किती लांब लांब झालाय ना हा किस आपला। तर असा हा छानपैकी आपण हा तळून घेणार आहोत। तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तुम्हाला त्यामुळे माझ्या चॅनलला खूप सुंदर सुंदर रेसिपीज मिळतील। त्याचबरोबर माझं चॅनल इन्स्टा आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका। आता हे आपण छानपैकी हा तळून घ्यायचा आहे। तळायला 1-2 मिनटं लागतात कारण आपण बारीक गॅसवर करायचं आहे। आपल्या घरातला बटाटा असल्यामुळे ना थोडासा रंगामध्ये फरक पडतो, नाहीतर ॲक्च्युली इंदुरी बटाटे घेतात। आता माझ्याकडे जो होता तो घेतला, पण तरीसुद्धा सुंदर झालेला आहे, खुसखुशीत आहे। थोडा किंचित ब्राउनिश होतो, पण तरी हरकत नाही। आपल्याला उपवासाला कोणी आलं तर पटकन काहीतरी देण्यासाठी हवे। सगळे मी किस तळून घेतला आहे। त्याचबरोबर त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। तर बदाम मी तळून घेतलेले आहेत। बदाम चांगले छान तळून झाल्यानंतर खुसखुशीत प्रत्येक ड्रायफ्रूट आहे ना हा छानपैकी आपण खुसखुशीत तळून घेतला ना तर खाताना तो छान लागतो, चेमट लागत नाही। त्याचबरोबर मी आता टाकलेले आहेत काजू टाकलेले आहेत, ते सुद्धा आपण खुसखुशीत तळून घेतलेले आहेत। आणि आता मी मनुके टाकले। मला मनुके खूप आवडतात आणि ते खूप टेस्टी लागतात। तर आता ते असे छानपैकी फुलून आले असतील बघा मनुके। आणि आता हे छानपैकी मनुके छान फुलून आलेले आहेत। माझ्याकडे जरा लांब सडक असे मनुके होते, ते अतिशय सुंदर लागतात, मला खूप आवडतात आणि त्यामुळे ते चांगले लांब लांब झालेले आहेत। इकडे मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर शेंगदाणे तुम्ही आधी भाजून घ्या आणि मग तळून घ्या सालं काढून, पण मला सालं असलेले शेंगदाणे आवडतात तर मी याच्यात तेच घातलेले। आता हा उपासाचा आहे म्हणून मी कढीपत्ता नाही घेतला आहे। जर तुम्हाला कढीपत्ता हवा असेल तर तुम्ही जरूर घाला। मी याच्यामध्ये ना तिखट मिरच्या घेतल्या, ह्या तळून घेतल्या। मी मिरच्या तळून एवढ्यासाठी घेतल्या आहे कारण आपला जर हा चिवडा राहिला ना तर मऊ पडत नाही। आता हा छानपैकी आपल्या मिरच्या पण तळून झालेल्या आहेत। हे सगळं आपण सगळी ड्रायफ्रूट्स एकत्र केलेले आहेत। आता या आपल्या सुंदर हिरव्यागार मिरच्या तळलेल्या आहेत। आता मी हे सगळं एकत्र करून एका बाउलमध्ये घेतलेलं आहे, कारण आता आपल्याला इथे मीठ आणि साखर घालायचं आहे। त्याला जास्त काही आपल्याला करावं लागत नाही। अगदी मी सांगते हा चिवडा ना 15 मिनिटात होणार आहे। आता याच्यामध्ये मी सगळं जे आपण तळून घेतलेलं ते एकत्रच केलेलं आहे आणि इथे मी हवं तेवढं मीठ घातलेलं आहे। त्याचबरोबर इथे थोडंसं गोड साखर घातली आहे। तुम्हाला साखर नको असेल तर इथे तुम्ही रेड चिली पावडरसुद्धा घालू शकता। मला जास्त तिखट नाही चालत, गोड मला आवडतं आणि हा अतिशय छान झाला आहे। हा चिवडा मी असा चांगला हाताने टॉस केलेला आहे। याला जरा तुम्ही जोरजोरात केलं तर ते लांब लांब सळ्या तुटण्याची शक्यता असते आणि इतका तो खुसखुशीत झाला आहे की ठेवताना बघा कसा अगदी छान झालेला आहे। आणि तुम्ही नक्की घरात उपवासाला झटपट असा आपला हा फराळी चिवडा किंवा नवरत्न चिवडा काहीही याला नाव देऊ शकतात। मी तर याला उपवासाचा चिवडा म्हणणार आहे। तर तुम्ही करून बघा आणि माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।